पालघर जिल्ह्याला भ्रष्टाचाराची कीड लागली आहे। प्रत्येक ठिकाणी वेगवेगळ्या खात्यामध्ये वेगवेगळ्या विभागात नेहमीच भ्रष्टाचार होत असतो। खालून ते वरपर्यंत भ्रष्टाचाराने माखलेला आहे। भ्रष्टाचार झाल्याशिवाय कोणतेही काम होत नाही अशी आता पद्धत आहे। नेते पुढाऱ्यांच्या आशीर्वादाने भ्रष्टाचार होत असतो। भ्रष्टाचाराची कीड अंबई आमगाव ग्रामपंचायतला लागली होती। त्या किडीचा नाश करण्यासाठी तेथील ग्रामस्थ पुढे आले आहेत आणि त्यांनी आंदोलन सुरू केले आहे। अंबई आमगाव ग्रामपंचायतीमधील गैरकारभार आणि विकास कामांमधील अनियमितता भ्रष्टाचाराच्या चौकशीमध्ये सरपंच ग्रामसेवक दोषी आढळले आहेत। त्यांच्यावर चौकशी समितीने ठपका ठेवला असून पुढील कार्यवाही पालघरच्या मुख्य कार्यकारी अधिकारी यांना वाडा पंचायत समिती कार्यालयाकडून अहवाल पाठवला आहे। अंबई आमगाव खुटल या ग्रुप ग्रामपंचायतीमध्ये झालेल्या गैरकारभार व विकास कामांमधील भ्रष्टाचाराची तक्रार व सखोल चौकशी करून सरपंच ग्रामसेवक व प्रशासन पंचायत समिती विभागातील अभियंता यांच्यावर कारवाई करण्याबाबत 5 मार्च पासून ग्रामस्थांनी वाडा पंचायत समिती कार्यालयासमोर उपोषण सुरू केले आहे। ते अजूनही उपोषण सुरूच आहे। मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी उपोषणा ठिकाणी येऊन आमच्या मागण्या मान्य केल्यानंतरच आम्ही उपोषण मागे घेऊ अशी भूमिका ग्रामस्थांनी ठेवली आहे। दरम्यान गट विकास अधिकारी यांनी त्रिसदस्यीय समिती गठीत करून चौकशी करण्यास सुरुवात केली आहे। या चौकशी समितीच्या प्राथमिक अहवालात ग्रामपंचायतीच्या सरपंच पल्लवी गोवारी, ग्रामसेवक अरुण भांड हे दोषी आढळून आल्याने त्यांच्यावर कारवाईसाठी पालघर मुख्य कार्यकारी अधिकारी यांना वाडा पंचायत समिती गट विकास अधिकारी यांनी तातडीने अहवाल पाठवला आहे। ग्रामपंचायतीने कामे वस्तू खरेदी करताना व प्रक्रिया राबवताना अनियमितता केली असून या सरपंच ग्रामसेवक आणि प्रशासन जबाबदार असल्याचा ठपका अहवालात ठेवण्यात आला आहे। खुट्टल येथे फिल्टर प्लांट बसवण्यात आले। यासाठी बनवण्यात आलेले खोटे कागद व ठराव याबाबत चौकशी करून सरपंच व ग्रामसेवक यांच्यावर गुन्हा दाखल करावा। तसेच आमगाव सांबरेपाडा येथील करण्यात आलेली लघुनळ योजनेसाठी बनवण्यात आलेली निवेदनाची चौकशी व्हावी। 6 दिवस झाले त्या दिवशी तुम्हाला बसून पहिले दुसऱ्या दिवशी सांगितला ना तो विषय। आज घेऊन काय केलं एवढ्या दिवस काय केलं हा विषय झाला। हे बघा लक्षात घ्या त्याच्यावर जर कारवाई होईल असेल मला चौकशी करा। बघा तुम्हाला इथल्या कार्यालयाला त्याची कामगिरी नाही। कामगिरी आहे म्हणूनच मी बोलवलं त्यांना चौकशी म्हणून वर्षभर म्हणून तर सामान्य माणूस जर एखादा येत असतो ना वर्षभर त्याच्यावर काही होत नाही। हे तर आमचं म्हणणं आहे की आम्ही उपोषणाला बसलो अशी तालुक्याचे किती लोक असतील जेवण अर्ध जेवण जाणार असतील बोलला तर तुम्ही लगेच त्याच्यावर गुन्हा दाखल करता आणि आजकाल एखाद्याला तुम्ही पाठीशी वाटता। आमच्या कार्यालयाकडनं असं पुलावरतीच गुन्हा दाखल होत का होत नाही? झालेलं आहे। आमच्या कार्यालयाकडनं होत नाही ते स्थायी सांगतो साहेबचा न्याय मिळाला नाही। हे बघा आता आजची काही चौकशी पूर्ण नाही झाली। चौकशी पूर्ण झाली असती तर आपण आम्हाला माहिती आहे वेळ काढूपणा आहे। आम्ही नाही वेळ काढूपणा नाही वेळ काढूपणा करायचा असतं तर आम्ही म्हणलं असतं की चौकशी आम्ही पाठवतो। तुम्ही आंदोलन मागे घ्या। तुम्ही आंदोलन मागे घेण्याच्या आधी त्याच्या अगोदर ह्या चौकशी अहवाल तुमच्या अगोदरच्या पत्राने पाहिजे होता जो तो 18-12चा होता तो त्यासाठी तो तुम्ही काढला होता ना चौकशी अहवाल। बरोबर आहे चौकशी मी तुम्हाला तेच म्हणलं ना मी आल्यापासून समिती तर मी स्थापन केलेली होती। समिती तुम्ही स्थापन केली पण तुम्ही पत्र काढला होता ना त्याचा नाही झाला। आता हे पत्र काढून तुम्ही चौकशी अहवाल मला आता काल जसं म्हणलं कालचं एक लेखी पत्र दिलं त्याच्यानुसार समिती पाठवली। आजचं एक पत्र देतो की 2 आठवड्यामध्ये तुम्हाला याचा अहवाल आम्ही वरती पाठवतो। आम्ही आंदोलन स्थगित नाही करणार। आम्हाला समोर निर्णय नाही तर आम्ही आंदोलन स्थगित नाही। कसं असतं निर्णयाला सीओ साहेबांकडे तो विषय जाणार त्यांच्याकडे ती परत साहेबांना येऊ दे इथे। सीओ साहेबांना आम्ही काल दुपारी फोन केला तर आम्हाला हा विषयच माहिती नाही त्यांना माहिती। तसेच त्रिसदस्यीय समितीने केलेल्या चौकशीत सरपंच ग्रामसेवक दोषी आढळले आहेत। याबाबतचा अहवाल पालघर मुख्य कार्यकारी अधिकारी यांना अहवाल सादर केला आहे असे वाड्याचे गट विकास अधिकारी वैभव शिंदे म्हणाले आहेत। तर अशा भ्रष्टाचार लोकांमुळेच विकास होत नाही कारण आपले खिचे भरण्यामध्ये हे लोक व्यस्त झाले आहेत। बघायला गेलं तर कोट्यावधी रुपयांच्या निधी येतात पण त्या निधी प्रत्यक्षात पूर्ण होत नाही, फक्त कागदापुरतीच मर्यादित राहतात। कारण की ह्या गोष्टींमध्ये भ्रष्टाचार केला जातो। जर की आपल्याला हा भ्रष्टाचार थांबवायचा असेल तर आता सर्वसामान्य लोकांनी पुढे येणे गरजेचे आहे आणि ह्या भ्रष्टाचाराची होणारी कीड आपण मुळापासून नष्ट करायला पाहिजे आणि ह्या लोकांवर योग्य ती शिक्षा झाली पाहिजे।
न्यूज पोलीस रिपोर्टर अप्पू बुकले, वाडा.